मरते त्याचा खाप तिथं एवढं मरते केवढी करते एवढं करशील किळ आहे तिच्या एवढं करशील मरती यात नाल्यात जाऊन खप ना तिथं. आई कशाला मध्ये पाय घातला तो आई मी तोंडावर पडले असे थोबड फुटलं असतं माझं फुटायलाच पाहिजे होतं थाबाड तुझा टाळ्या पिटल्या असत्या मी पाय कसं बोलतो थाबाड बंद कर घालीन. आणि आता फेऱ्या मारून काय उपयोग नाही होणार आहे तुमचा. तुम्हाला मी दाखवते बरोबर. सासू काही बोलत नाही म्हणून लय माजलात होय तुम्ही. ऐका जरा तुम्ही स्वतःच्या कानाने ऐका तुम्हीच लय बोलता मागा धरणं नुसता गिरणीच्या पट्ट्यासारखा तोंडाचा पट्टा गन 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 चालूच आहे नुसता. हा किती बडबड करता आई तेच लावले मागा धरणं. बरं जाऊ दे आता आई जेवण केलंय जेवून घ्या. हा तुमच्या जीवावरच जगते ना मी. जेवण केलंय जेवून घ्या. तरी बरं नवऱ्याच्या घरी राहते मी. नवरा येतोय तुम्हाला जेवायला घालायला. नमे मग बोलू नाही बोलायची येळ ती आई. तुमच्या साखरेचं कोण बघत आम्ही बघतो ना. मा म्हणजे ना स्वतःच्या उसाची पडली बायकोची पडली का. तू ना जीभ सांभाळून बोलायचं आधी सांगते. जाऊ दे कसा या तरी माझा नवरा आहे तू. नवऱ्याला माहिती का तुम्ही त्याची बायको येते. मला बोलायला लावू नका आई तुम्ही. मामांजीने ना फक्त लग्न तुमच्या सोबत केलंय संसार त्यांचा उसा सोबत चालू आहे. नम्या तुझा मम्मी काय झालं मम्मी हात पंख्यात जाईल पंखा बंद पाडशील. खाली आधी खाली उतर खाली उतर खाली काय मोडतोस काय. मम्मी काय 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 मम्मी काय झालं का बरं रडत होती काय झालंय सांग की मला. मम्मी कामावर नाही गेले. मग काय हुंदडायला गेलो होतो का ग. तुला माहितीये ना रविवारचा दिवस आहे ना आज. हा पाणी नको एवढी पब्लिक पडलेली असते तिथं सीमार्ट मध्ये. सकाळपासून बिलिंग काउंटरला उभा आहे मी. मुत्ताय जायला वेळ नाही मला. हा बरं मम्मीचं फोनवर फोन यायला लागलेत या. मम्मी मला काय कळायला मार्ग नाही. बोलणं बी झाली आहेस काय नुसती रडतीयस घरी ये काय झालंय सांग की ग मम्मी. कोणी काय केलंय. मम्मी 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 काय झालंय. दादा मम्मी आहे वहिनी आहे डॅडी गेले वाटत. मी दुई आलाय का तोंड का असं केलंय सुतक लागलं आणि हे मम्मी मला धावल्या फोन करते घरी ये आणि चांगले 2 पॅसेंजर. मम्मी काय झालंय काय झालं मम्मी. विचार तुझ्या बायकोला काय झालं ते. चेते माझी मम्मी का रडती. मला नाही माहिती. चेते माझी मम्मी का रडती. आम्ही काय इकडे ये पाणी पाणी नकोय मला इकडे ये. माझी मम्मी का रडती. ऐका किड बघितलं ऐ, माझी मम्मी का रडती. मला नाही माहिती. बोल लवकर वहिनी तुम्ही मध्ये बोलायचं नाही. तुम्ही नाही दादा नाही आज नाहीचा मीटर टाकला ना तर एक माझी मम्मी का रडती. माझी मम्मी का रडती बोल पटकन. काय काय हो आई तुम्ही चांगली 2 पोरं तुमच्या कामाला गेलती कशाला उगाच तमाशा करायला इथं बोलवलं तुम्ही. अगं पोरांसमोर गुगल काय झाली बाई तुझी. मी काय तुम्हाला बोलवणार नव्हते बाई. आतापर्यंतच बायकांमध्ये आमचं समजून घेतलं होतं. माझा काही स्वभाव नाही बाई. पोरांच्या संसारात खोडा घालायचा आपला काही स्वभाव नाही. पण असं नाही झालं म्हणून तुम्हाला बोलावलं इथं. हो मम्मी पण काय झालंय मला सांग ना तू काय झालंय. कोणी काय केलंय तुला. कुणी काय केलंय लय बोलत त्यात उठता बसता बोलत त्यात. उठता बसता बोलायला तुम्ही कवा उठत आणि कवा बसत होता. लाज वाटते का तुला. मम्मी आहे कोण आहे. काळजी वाटते आईंची. सोफा काय हो सोफा नवीन विकत घेता येईल. आईंना विकत घेता येणार आहे होय तेव्हा. लय खोटा टोन लावलायस ग.
तिकडे बघ. आईची काळजी वाटत काय? म्हणून बोलते. माझी आई सोफ्यावर बसून राहती तर तुला काय त्रास होतोय होय ग? मला नाही त्रास होत. मग कुणाला त्रास? सोसायटीतल्या लोकांना त्रास होतोय. कुणाला त्रास झाला? सोसायटीतले लोक म्हणतात जगात फक्त 2 म्हाताऱ्या फेमस आहेत. कोण? भोपळ्यातली म्हातारी आणि सोप्यातली म्हातारी. वाजवी का नाही? सोसायटीतली भोपळा म्हणतीस होय म्हातारी. भाऊजी ऐका खरं सांगतो. मग- भाऊजी आम्हाला काय खूप काळजी वाटते आईंची. शरीराची हालचाल नको का व्हायला सांगा बरं. मग व्हायला पाहिजे की नाही. आई दिवसभर सोफ्यात रुतून बसून असतात म्हणून काळजी वाटते हो आईंची. मम्मी मम्मी मला सांग, मला सांग काय झालंय तुला? कोण जड झाली का मम्मी माझी? मला सांग ना तू काय, कोण काय म्हणलंय तुला? ही जी गोगल काय ना गोगल काय मी सारख्या म्हणतात मला सोप्यात ऋतून बसती म्हणून तिथं खिडकीत उभी होते परवा. तर खाली काहीतरी 15 ऑगस्टचा कार्यक्रम चालू होता. त्या भाषणात काय म्हणली माहिती का ही? काय? अख्खा देश स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झाली पण एक गोष्ट अजून स्वतंत्र नाही झाली आहे. ती म्हणजे आमच्या घरचा सोपा. बायका असल्या फिदी हसल्या माहितीये. मम्मी असं बोलतीस माझ्या आईला? गमतीनं बोललो. गमत चालली इथं, गमत चालली. मर तू आम्ही दोघं तिकडं दिवसभर बिलिंग काउंटरला उभं राहून माझ्या पोटऱ्या दुखायला लागले ते. मागो तिथं माझा भाऊ लगा रिक्षात वाकडा बसतोय, त्याचं ढोंगान वाकडं झालंय. कशासाठी चाललंय ग? आणि इथं घरात बसून तुम्ही माझ्या मम्मीला नाही हो. काय नाही नाही आम्ही काय तरच नाही देत. जड झाली का माझी मम्मी? नाही तर काय लय मम्मी नाही जड, सोपा जड झालं. बघ कसं बोलती ती. गंमत केली मी गंमत. तुझी गंमत तिकडं नाही, मग जुन्नरला करायची. मग नाही आम्ही काहीच नाही केलं. काहीच नाही केलं. ही काय भैया काय? भैया ही काय कमीची नाही आहे. काय? त्या दिवशी स्वतःच्या कानानं ऐकलं फोनवर बोलताना. काय बोलली? म्हणली मी देवाकडे रोज प्रार्थना करते घरातल्या म्हातारीला उचल म्हणून. नाही म्हणली उचल. कधी बोलले मी, कधी बोलले बाई. बावळा आहेस का? तुझ्या ना आता मम्मी पाडशील की. मी खरंच असं नाही बोलले. मला काळजी आहे देवाची. पणजीची. हा माझ्या पणजीची तिकडे गावाला 102 वर्षाची बाई, तिला काहीच करवत नाही स्वतःच स्वतः. म्हटलं उचल म्हातारीला. बघितली का किती खोटारडी आहे. हा किती गुंडाळतात तुम्ही. काय नंदी बैलासारख्या माना हलवताय. ऐकून घेताय तुम्ही. आम्ही गमतीनच बोल. एक अपघात बस झाला आता. आता मी कोणाचं ऐकणार नाही. बस बॅग भरायची, म्हणजे बॅग भरायची आणि तोंड काळं करायचं. कुठं? बॅग भरायची आणि सरळ निघायचं घरात बाहेर. बॅग भर. हकलवतोय मला. बॅग भराय घे. बॅग भराय घे. सेटअप स्टँड अप असेल. 5 मिनिटात बॅग भरायची. 5 मिनिटात बॅग भरायची आणि तुझ्या माहेरी सोडून येतो. चल चल लवकर बॅग भर. ऐका ना. लवकर बॅग काय भर. भरतीस, हा? चल बॅग भर. चल, येते. बॅग भर. मला बोलत्या तुम्ही. गरज नाही आम्हाला कुणाची. असल्या बायकांना कोत्याच नकोय. अरे कोण काय बायका आहे का? कोण बायका आहे? लाजा वाटाय पाहिजे त्याला का मम्मीला बोलताय माझ्या? कोण आहे मम्मी माझी? मम्मी आहे का? कोण मम्मी आहे? गरज नाही मम्मी ह्यांची आपल्याला. हे बघ तू आहे की नाही, तू आहे, मी आहे, बारके आपण आनंदात राहू ना. नाही आपण आहे. काय? हा मग अय दाद्या भैया काय ते गेल्यावर घरातली कामं कोण करल? तू कर की. मी आधी कुठं आता या वयात कुठं घरातली कामं? काय झालं? जेवण कोण बनवणार घरातलं? तू करशील की मम्मी. आता कुठं ह्या वयात करायचं आता जेवण? जमल तुला करशील का बारक्या? करेल, मम्मी करेल. अरे नाही आता नाही. मग निघतो आम्ही. नाही अय चेते तुम्ही करा सगळी कामं. नाही चेते अगं थांब. अरे नाही आता कुठं नाही. काय नाही? अरे भैया नाही जमायचं आता या वयात मला. नाही मम्मी जमल का तुला? जमल. अगं तू करतेस मला, तू एक नंबरची शक्ती म्हणायस. नाही म्हटली. मला माहितीये मम्मी. अरे नाही. अगं करशील मम्मी, तू काय नाही केलं सगळं. हा उपाशी राहून वाढवलंय सा मला मम्मी तू. हा ते या उपाशी राहून याच कशा वाढल्या मग? बघितलं का काय बोलतीय? तुझ्या तोंडावर बोलतीय आणि ते नाही बोल. हा? अरे तेच चालतं आमचं बायकांचं आहे असं चांगलं. नाही चालणार आता. चालतं आमचं. नाही चालणार मम्मी. मम्मी मम्मी आहे. मम्मी यार तू काय काय नाही केलं आमच्यासाठी, अरे हुई. हे ऐकण्यासाठी. नाही तसं नाही. या पोटात वाढवलंयस मला 9 महिने. वाढवलंय. मला पण मम्मी 9 महिने 3 दिवस वाढवलेस तू. अरे मग त्यात मी नवीन काय केलं? सगळ्या आया वाढवतात ना या पोटात. माझ्या
माझ्या दोस्तानं सांगितलं होतं त्याला कसं वाढवलंय ती तू वेगळंच काहीतरी वाढवलंय मला माहिती मम्मी अरे नाही मला डेंगू झाला असताना तू रात्रभर जागी होतीस. मी पण जागे होते तुमच्यासाठी. तुझं जागरण वेगळं, मम्मीचं माझ्यासाठी जागरण वेगळं. अरे होय ते काय नवीन जगा वेगळं कुठं काय केलं मी सगळं आया जागतात ना पोरांसाठी लेकरांसाठी. नाही 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 आता तसं चालणार नाही मम्मी ए तुझ्या अरे बस मला या तोंडा फोडा नको त्या मम्मी आई, मला या तोंडा फोडा नको निघायचं आई, नीट निघायचं जरा थांब, आई, निघायचं. आई, थांब, निघायचं. नाही, निघायचं. अगं थांब ते. आई, नव्याची. बॅगा ठेव. बसा इथं. बसा. नाही, काय नाही, करते नाही. गा बसा, तिथं गा बसा. बसा इथं. काय करते मम्मी तू आई, बसा इथं कोणी जा तुम्ही मी राहते उभे बाई अरे लाज वाटली का बसायला तू उठ बसू द्या दाद्या गा बसतेस येड बिल लागलाय का काय उठ का तुझ्या अरे राहू दे ना आईचा शब्द बाहेर नाही आम्ही. तोंड कसं करते बघा असं करू दे रे आमच्यातलं चालतंय ते नाही नाही चालत मला नाही चालत आता माझ्या आईला ताप देते ते म्हणजे उठ हा तुला काय वाटलं का माझी आई काय करू शकत नाही का हा? अरे सगळं करायला माझी आई माझी मम्मी फोर कोर्स मिल करून घाल मला तू काय आहे? नाश्ता जेवण सगळं कर तू मी हा कर तू अरे मला नाही जमायचं भांडी कुंडी. कोण बोललं? अरे माझी मम्मी कामाला लागली ना एकदम झपाट्याने काम करते. अरे एकदम तुफान वादळ आहे वादळ माझी मम्मी साधी सुधी नाही असं भांडी घेतली ना की राप रूप पटापट काम करते. हं? अरे 8 हाताने काम करते माझी मम्मी. माणूस आहे का ऑक्टोपस आहे. सर माग असू दे स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुस्कडात मारून घे नको घे मारून. नको दाद्या गप अरे नाही पोरी कसं बोलती तुला बघ. अरे आमच्यात चालतं ते आमचं. नाही चालत अरे मम्मी. खेळीमेळीचं वातावरण आहे नाही चालणार मग. आमचं. अरे नाही बाबा नाही, अरे ती मनाने मोकळी आहे पोरगी तोंडात कॉमेडी आहे तिच्या फक्त हिची कॉमेडी चिचिन मी इथं नको बाया. हा नाही तर हिची कॉमेडी तिथं जुन्नरला जायच्या आधी बिबट्यांच्या तोंडात ठेवीन बोलतोय तुम्ही अरे दाद्यात काय मम्मी बसताय आता या वयात जमणार आहे मला हे सगळं करायला हा कर की तू ती शक्तिमान वगैरे ती तेव्हा तिथं त्या काळामध्ये आता नाही जमायचं बाया हे गेलं तर घरातली काम कोण करल माझ्या मम्मीवर अरे थांब ना ते तर कुठं करतोयस हा? मरत आहे कुणी कुठं जाणार नाही आधी सांगून ठेवते इथं राहायचं कु सगळ्यांनी हा कुणी कुठे गेलं तुम्हाला माझी शपथ आहे मग माझ्या मडावर जायला लागल मग मम्मी तुझं ठरलंय हा ठरले मग तू बॅग भर काय हा? तू बॅग भर आईला कशाला हकलवताय. भैया भैया हकलवतोय मी ना अरे मग मी कुठं जाऊ तू ह्याला जा कुठं तू चारधामला जा तू वैष्णव देवी कर तू अमरनाथ कर मी बुकिंग करतो कर अमरनाथ कर काशी कर. काशीला काशीची ट्रिप करा असं म्हणते मी. काशीची ट्रिप मथुरा जवळच्या जवळ आहे ना सगळं. मथुराची trip. नर्मदा परिक्रमा 3 महिने लागतात लोकांना. आईला लय तर 4.5 महिने लागतील त्याला काय. बेस्ट आहे मम्मी तू कर मी बुकिंग अरे स्वतः पैसे खर्च करणार का मम्मी मी अरे पैसे काय मड्यावर घेऊन जाणार आहे का मी आईचं पुण्य नाही तर काय दुसरं आयुष्यात तुला कळतंय का आईचं पुण्याने तुमच्या बायकांनी पर 6-7 महिने घराच्या बाहेर काढायचं प्लॅनिंग केलंय तुम्ही काय माना डोलावताय अगं तसं नाही मम्मी तू जा किंवा मोकळ्या हवेत देवदर्शन करशील बरं वाटेल तुला नाही मला नाही कुठं जायचं अगं जा नाही मी इथंच राहणार मला नाही जायचं कुठं मी माझ्या नवऱ्याच्या घरात बरोबर आहे मम्मी काय चाललंय तुझं आता ह्यांना सबक शिकवतोय तर ती पण करून देण्यात झाली आहेस तू पण तुला बी कुठं जायचं काय आम्ही कशाला रडून आम्हाला बोलावलंच घरात मग तू जाणार आहेस का नाही मी नाही जाणार कुठं तू अशी नाही ऐकायची मी डॅडीसनीच फोन करतो हा डेडींची धमकी कुणाला देतोयस नाही बघतो की आता थांब ना डॅडीसनीच फोन लावतो मी हॅलो हॅलो डॅडी अरे का रे बेटा डॅडी माझ्या डोक्याला लय ताप झाला इथं कोणी बाळा इथं घरात भांडणं चालली ती डॅडी मम्मीला म्हणलं जा जरा 5-6 महिने जाऊन फिरून ये मस्तपैकी मोकळ्या हवेत जायना झाली या अरे का डोकं फिरलं का गाठोड्याचं सांगा तुम्ही तुमच्या भाषेत सांगा तिला daddy. लावा तिला कुठं 4 धामला लावून द्या म्हातारपण आहे ते फोन तिला हा, बोल हा अरे म्हातारपणी जायचं 4 ठिकाणी तुझं का डोकं फिरलं का हा फिरलं माझ्या डोकं फिरलं तिथे जाऊन तुम्ही तिथे ऊसात बसलाय ऊसाची शेती केली आयुष्यभर बायकोशी कधी बोलताना तोंडावर साखर ठेवली का
घालायचं मी सांगते का तुम्हाला? मग या घरात काय करायचं ते मी माझं ठरवीन. बायकोची पर्वा नाही केली, घराची पर्वा नाही केली, मला शानपणा शिकू नका. ठेवा फोन. हॅलो फोन ठेवा. धनी बोलतोय मी. ठेवा फोन. सांगते आता मला. बया अहो आई किती बोल लावले तुम्ही मामांजींना. बया काय झालं असं त्यांचं तिथं आवाज बघितलं का? एकटे असतात तिकडे. मग काय जीवाचं बरं वाईट केलं तर बाई उसात काय होईल त्यांचं आता? आई बया लय बोलले का? अहो लय बोलले तू बोललात आई. मम्मी खरंच लय बोलले का? मग तुमचा राग काढला त्यांच्यावर मी. बाय माणूस तिथे एकटा असतो, काही जीवाचा बरं वाईट नाही करून घेणार ना. फोन लावा का बोला फोन कर. काय केलं धन्यांना नाही बोलत कधी असं. पुन्हा डेडी हॅलो बेटा. डेडी मम्मी बोलती बघा जरा. हॅलो धनी. हॅलो माफ करा हो. ह्या पोरींचा राग निघाला हो तुमच्यावर. माफ करा. पुन्हा नाही बोलणार हो असं. एकदा माफ करा ना. मी चुकून झालं एकदा. हॅलो धनी. धनी बोला ना हो. कसं तरी व्हायला लागलं हो धनी. बोला ना. ठेव फोन तरी म्हणावं. धनी म्हणा ना. ठेव फोन म्हणा ना धनी. धनी ठेव फोन. आवाजाला काय झालं धनी? धनी मोठ्याने बोला. रोजच्या आवाजात बोला धनी. रडावलं ठेव फोन. मामांजींना रडावलं. काय केलं बया? शोभलं नाही आई तुम्हाला. रडावलं. क्या बात जोरदार टाळ्या. धमाकेदार परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाददा. या दोघांची एंट्री फार सरप्रायझिंग होती या कुटुंबामध्ये आणि ट्विस्ट टर्न्स पण खूप मस्त होते. आणि आज जो गोस्वामींनी जो हा म्हणजे शेवटचा बॉल आणि सिक्सर डायरेक्ट. क्या बात आहे. वा वा. गोस्वामींसाठी एकदा टाळ्या वाजवा. वा. तुमच्या दोघांच्या एंट्रीमुळे आणि गोस्वामींच्या रडावलामुळे फार मजा आली. तुमच्या तिघींचा अटेम्प्ट पण नेहमीसारखा दणदणीत. वा. सई सुसाट परफॉर्मन्स होता. मला असं वाटलं की जस्ट दी अपग्रेड दॅट वी नीडेड. म्हणजे आजपर्यंत या दोघांचा फक्त उल्लेख झाला होता, पण आज त्या उल्लेखाला चेहरा मिळाला आणि असं वाटलं की करेक्ट नवरे, परफेक्ट कास्टिंग. खूप मजा आली आणि समस्त स्त्री परिवाराला आम्ही इतके सुखावलं जेव्हा आज मम्मी म्हणाला डॅडींना ठेवू फोन. इतकं बरं वाटलं मला ऑडियन्स म्हणून. आणि येस आज सरांनी 4 छान लावले आणि वने तू पण. मजा आली. या लवली. मंडळी एका अत्यंत रसिक पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यात आलेत अरसिक चोर. त्यामुळे चला बघूया हा चोर पोलिसांचा खेळ कसा रंगतोय ते. दागिने कुठे? दागिने कुठे? काय घेतलं काय? दागिने माझ्यावर का ओरडतो? हा? दागिने कुठे? दागिने कुठे आहेत? दागिने कुठे आहेत? साहेब मारू नका साहेब. थांबा होय. साहेब थांबा. बोल 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 पटपट बोल. आम्ही कबूल करतो साहेब. कबूल करतो. आम्ही प्राजक्ता माईच्या घरात घुसलो होतो पण चोरी करायला नाही साहेब. मग कशाला घुसला होता? ते त्यांचा प्राजक्त प्रभा नावाचा कविता संग्रह आहे ना, हा. त्याच्या पुस्तकाचा गट्टा परत ठेवायला गेलो होतो. परत ठेवायला? हा साहेब आम्हाला तशी सुपारी मिळाली होती साहेब. कोणी दिली होती? अरे तू काय टीव्ही बघायला आला? बोल ना. ते सांगतो साहेब. ते सांगतो. ते सांगतो साहेब. काय झालं साहेब? काय झालं साहेब? खरं सांगतो. प्राजक्ता मॅमनी नको असं म्हणत असता पण ज्यांना प्राजक्ता प्रभा जबरदस्ती वाटते ना
त्या सगळ्यांनी एक गॉसिपचा ग्रुप केलाय. आमच्या घरी नको बाबा असा नावाचा. आमच्या घरी नको बाबा ह्या नावाचा group केला. हा, त्या सगळ्यांनी आम्हाला सुपारी दिली. हे पुस्तक घ्या आणि परत ठेवून ये. मला विश्वास नाही बसत आहे. दागिने चोरले तिने सांग. नाही साहेब काय नाही दागिने गायब झाले तिचे. काय झालं? खरं सांग दागिने. हा हॅलो हा बोल बोल बोल. अगं नाही रे. अरे ऐका ना मोये मामा आम्ही दागिने नाही चोरले नाही. अहो आम्ही साधे सिंधी चोर आहोत. आम्ही नाही दागिने चोरले. सांगा तुम्ही. बरे मामा तुम्हाला सांगतो खरंच आई शपथ आम्ही फक्त गेलो पुस्तकं ठेवली आणि परत आलो बाकी काय नाही केलं आम्ही. नाही मी हे तुमचं दुःख समजू शकतो. मी पण असंच एक पुस्तकानं परत नेऊन ठेवलेलं आहे. प्राजक्त माहिती नाही अरुण कदमचा. अरुण कदमनी स्वतःच्या हाताने एक पुस्तक लिहिला नाही. हिंदी में डायरेक्शन कैसे करते हैं. मी वाचायला गेलो शब्द इकडे तिकडे पळत होतं माहिती आहे. हा तर शब्द एवढं सैरभैर ना एका जागेवर थांबतील ते शपथ वाचायचं सोडून दिलं. त्याच्यामुळे ना मी तुमचं दुःख समजू शकतो. समजू शकतो आणि हे आमचे साहेब आहेत ना जाम गरम डोक्याचे आहेत. एकदा त्यांचा मूड ऑफ झाला की असे चिचून काढतात माहिती आहे. ते काय साहेब तिकडे हसतात मस्त फोनवर. मागाशी इथे गाणं वाजलं तर गाणं गुणगुणत होते. अरे मेला रिंगटोन काय होती ही समोर से जाती है माहिती आहे तुला. गुलजारांचं गाणं आहे. गुलजार साहेब माहिती का तुम्हाला. नाही वाहन मारा पाहिजे तुम्हाला वासाड्यानो. गुलजार साहेब मोठं हिंदीतलं कवी. त्यांनी बरीच गाणी लिहिली नाहीत आणि आमचे साहेब आहेत ना त्यांचं मोठं फॅन आहेत. गाणं ऐकली ना असं वेड होतात त्यांच्यासाठी माहिती आहे. हा काय आणि आज त्यांचा वाढदिवस पण आहे. तुम्ही सुटू शकाल. तुम्ही फक्त म्हणायचं आम्ही गुलजार साहेबांचं मोठं फॅन आहोत. आम्ही हा चालेल फोन करतो. हाय, चालेल चालेल काय मोरे काय झालं. ते गाणं आहे ना गुलजारांची आहे कविता. त्यात अरुण कदम हा शब्द तडीपार आहे. लक्षात आलं. एवढं लक्षात ठेवायचं. काय रे साहेब काय नाही केलं हो साहेब. साहेब दागिने कुठे आहेत? अहो साहेब ते तुम्हाला सांगतो आमच्याकडे दागिने नाही. गुलजारांची शपथ. हा कोणाची शपथ घेतली. गुलजार गुलजारांची शपथ. हा गुलजारांची शपथ. गुलजारांची काय शपथ घेतली. त्यांचा बर्थडे आहे ना आज. आम्हाला लवकर घरी जायचंय. हॅपी बर्थडे. अरे गुलजारांचा वाढदिवस आहे. अरे, यांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे. आज 18 ऑगस्ट गुलजारांचा वाढदिवस आहे. तुम्हाला माहिती आहे. माहिती आहे. कसं काय तू गुलजार तुमच्या घरी येणार की काय. नाही आमच्या घरी नाही ते. आम्ही त्यांच्या घरी जाणार आहे आणि त्यांचा घेतला धोका लावून परत येणार आहे. वाढदिवस आहे ना आज. गुलजारांच्या घरी. गुलजारांच्या घरी. यार यार बघ ना मला एक कळत नाहीये हल्ली चोरांमध्ये अचानक साहित्याबद्दल प्रेम कसं दाटून आलंय. काय कळत नाही. अरे आपले कविवर्य नारायण सुर्वे त्यांच्या घरी गेल्या महिन्यात चोरी झाली. हा. अरे भांडी गेली थोडस टीव्ही सेट वगैरे गेला. दुसऱ्या दिवशी चोरांनी सगळं सामान आणून ठेवलं आणि चिठ्ठी लिहिली की मला माहित नव्हतं हे नारायण सुर्वेंचं घर आहे. मला माफ करा मी नारायण सुर्वेंचा मोठा फॅन आहे. काय बोलायचं याच्यावर सांगा बघू तुम्ही. बघा ना काय बोलायचं म्हणजे आपण मेल्यावर आपलं काय उरतं जगात. तर आपण म्हणू शकतो की बा नाव उरतं कार्य उरतं कीर्ती उरते. नारायण सुर्वेजी आज आपल्यात नाहीयेत पण त्यांच्या कविता शब्दांच्या रूपात आपल्या सगळ्यांच्या मनामनात आहेत की नाही. पण या चोरांनी काय परतफेड केली मला सांगा. बघा. याच्यापेक्षा दुसरी दात काय असू शकते कवितेला सांगा मला तुम्ही. खरंय साहेब. हा? आणि हे बघा हे चोर आहेत आणि हे गुलजार साहेबांचे फॅन आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर मला एक कळत नाहीये या चोरांमध्ये अचानक हे साहित्याविषयीचं प्रेम उफाळून आलंय की साहित्य रसिकांवर चोरी करायची वेळ आली आहे हेच कळत नाहीये. अरे यार तुम्ही गुलजार यार गुलजार साहेबांचे फॅन आहे तुम्ही. अरे गुलजार साहेब म्हणजे काय एकदम लवली माणूस. अरे आवडतं आपल्याला. वर बसा. अरे वर बसा सांगितलं ना. अरे मॅडम हे करे वर बसा. अरे गुलजार साहेबांचे फॅन आहे यार तुम्ही. अरे तुम्ही गुलजार साहेब फॅन गँग आपली काय. गुलजार साहेब हॅपी बर्थडे गुलजार साहेब. हॅपी बर्थडे. क्या बात आहे. काय 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 बोलायचं. चहा सांगा. नाही चहा साहेब चाय नको. चहा घ्यायचा. चाय नको साहेब. वाजवे ना चहा घ्यायचा. अरे गुलजार साहेब, अरे चहा घ्या. मला बोललो नाही ऑलरेडी बोललो. काय म्हणतात? हो? गुलजार गुलजार साहेबांचं नाव काढलं आणि त्याच्या पुढे अर्धा तास गेला नाही असं होऊच शकत नाही. आज आपण मैफिल रंगवायची यार बाई. क्या बात आहे. ओय चहा सांगा. चहा सांगितलं काय? हा. गुलजार साहेबांचं तुम्ही रोज हॅलो साहेब नमस्कार. आहाहा. मी रसिका वेंगुर्लेकर. नमस्कार नमस्कार. नमस्कार. तुम्ही गुलजार साहेबांच्या फॅन आहात. नाही नाही 2 तास बसा जरा. आलो मी 2 तास बसा. गुलजार साहेबांचा यार तुम्ही कसं काय. साहेब आहे मी फॅन आहे गुलजार साहेबांचे फॅन. गुलजार साहेबांचे फॅन. हो. हॅपी बर्थडे गुलजार साहेब. आज वाढदिवस असतो का.
पाहते 3 गुलजार साहेबांच्या फॅन इकडे आला तर सर ते पासपोर्ट व्हेरिफिकेशनचं काम हो होतं. करणार काही प्रॉब्लेम नाही याला पण त्या सांगू काय काय सांगा सांगा अरे आज 3 फॅन आलेत गुलजार साहेबांच्या आपल्या क्या बात आहे. आज मैफिल आहे भाई आज मैफिल आहे क्या बात आहे. फॅन म्हणजे आम्ही डेंजर फॅन आहे डेंजर फॅन आहे डेंजर मध्ये डेंजर फॅन ते आपण गुलजार साहेबांचं ते आपण हे काय ते शायरी साई एक नंबर आहे एक नंबर म्हणजे जबरदस्त. इकडे आहे साहेब इकडे आहे. आणि साहेब ते आपलं गुलजार साहेबांचं ते आपलं काय पिक्चरची गाणी पिक्चरची गाणी एक नंबर हे बघा. साहेब साई पिक्चरची गाणी फन फनकार फनकार. मोठे फनकार आहे फनकार. अरे, काय केवढा मोठा फनकार आहे यार हे काय बोलायचं रे या त्या माणसाला साहेब तुम्ही बसा अरे तुम्ही उभे अरे नको यार इथे बसतो ना, काही problem. अरे यार तुम्ही खाली नाही बसायचं आम्ही खाली. गुलजारांच्या family पण खाली बसतो अरे नाही यार तुम्ही वर बसा ना साहेब तुम्ही कसे खाली बसता वर बसा ना साहेब अरे, तुम्ही. खाली बसता आमचं तुम्ही कसं बसा येस ते गाणं साहेब ते मगाशी गाणं ते जरा मस्त होते ते रिंगटोन रिंगटोन माझं फेवरेट गाणं आहे ते म्हणून लावलं. आज सकाळीच लावलंय हा हे अगं नका पास. तुझ्या बापाचं रसवंदी गृह आहे उसको मोडके खाते फनकन वाजव मस्करी नाही मजाक नाही गुलजारांचे शब्द आहेत मजाक नाही करायचं काय अरे असं नाही करायचं आपण हे आहात ना भाई गुलजारांचे फॅन आहोत ना. आपला आदर्श आहे ना भाई गुलजार त्यांच्या शब्दांची भंकस नाही करायची हो की नाही काय भाई काय काम पासपोर्ट व्हेरिफिकेशनचं काम होतं तुम्ही अरे वा देऊन टाका काही प्रॉब्लेम नाहीये करून टाका काय रसिका वेंगुलकर कोण आहेत मी हा करून टाका वा 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 काय म्हणजे इथून येतो शब्द एक नंबर तुम्हाला ओय, ओय, पुढे पुढे साहेब मस्त वाटलं जय गुलजार अरे जय गुलजार एक अरे नाही यार असं नाही जायचं यार चहा सांगितलं नाही यार. काय केलं नाही, नाही, इकडे. आम्ही- चहा सांगितलं नाही चहा यार. नको चहा घेऊन जायचं यार असं नाही अरे करायचं चहा सांगितला चहा अरे गुलजारांचं नाव काढलं यार तुम्ही असं निघून जाता यार अरे गाणी बिडी म्हणू यार आज गुलजारांचा वाढदिवस हॅपी बर्थडे गुलजार साहेब हॅपी बर्थडे या बात काय तुमचं काय हे पासपोर्ट व्हेरिफिकेशन पासपोर्ट व्हेरिफिकेशन हा करून टाकतो काही प्रॉब्लेम नाहीये हा. गुलजारांचं हे काही प्रॉब्लेम हे काय मस्त गाता पण तुम्ही ते अरे आपलं काय बाबा हे ड्युटी करत असताना मध्ये मध्ये तसं काय नाही बघ. हा. पण हे इकडे इकडे लागू नको, इकडे अरे यार हे गुलजारांना आज 90 वर्ष पूर्ण झाली हा? किती झाली 90 वर्ष गुलजारांना पूर्ण झाली 90 असं काय दाखवतो फनकन वाजले ना मंकस नाही पाहिजे गुलजारांना 1934चा जन्म आहे त्यांचा म्हणजे 1934 साली गुलजार नावाची आंधी जन्माला आली वा क्या बात आहे वा. माझ्याकडे हे आहे आंधीच्या गाण्यांची त्या कालची सीडी आहे काय सांगता? हा ते हे होतं ना त्यावेळेला ते ते होतं ना ते हे तेव्हाची ते, हा. तेव्हाची आहे माझ्याकडे ते काय म्हणतात ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे आहे वा. त्या आंधीची आज काय किंमत असेल ते आंधी बॉयलर आहे की गावठी आहे त्याच्यावर डिपेंड आहे अंडी बोललो मी सांगितलं होतं तुला हा गुलजारांची भंकस नाही असं नाही करायचं ना भाई आपण फॅन आहे ना यार गुलजार फॅन आहे ना वाढदिवस आहे ना यार असं आंधी नाही बोलायचं. सिनेमा म्हणजे ते हे आर.डी. बर्मनजींचं संगीत होतं त्याला R.D. तुम्हाला बर्मन. माहित नाही काय गाडी लिहिली आहे त्याने वा जबरदस्त 20 खुशबू बघितलंय का खुशबू नाही अरे खुशबू नाही बघितलं राहिला तो राहिला खुशबू अरे खुशबू बघितला की नाही खुशबू आपला रेग्युलर हाय. आहे संध्याकाळी 7 जायचं सगळ्यांना पेक सिस्टीम आपल्याला क्वार्टर सिस्टीम पेक सिस्टीम खुशबू बार बद्दल बोलतोय तिकडे नाक्यावर अरे भाई नको करू असं यार नको करू सांगितलं ना तुला यार. अरे आपण फॅन आहो ना यार आपण फॅन आपला आदर्श आहे ना भाई गुलजार त्यांच्याबद्दल असे जोक नाही करायचे असं नाही चलता यार मग या बाय आधार कार्ड आधार कार्ड रसिका वेंगुलकर कोण आहे मी अरे येस 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 गुलजार साहेबांचं नाव माहितीये का हे खिरी वॉज अ रिअल नेम ऑफ गुलजार साहेबांचं नाव माहितीये का अरे आपले आज फॅन आहे ना भाई आपले गुलजार साहेबांचं नाव गुलजार साहेबांचं नाव बरं गुलजार साहेबांना बघितलंय कधी हा कधी बघितलंय बघितलंय ना कधी
ते पांढऱ्या केसांचे ना काय हा सर काय यार, fan आहोत. मला माहितीये सर नाव गुलजारांचं नाव? संपूरण सिंग कालरा. ये बात ओय मॅडम अरे यार ओय मॅडम कॉंग्रॅच्युलेशन Thank you. हॅपी बर्थडे गुलजार हॅपी साहेब बर्थडे गुलजारजी. काय अरे काय माणूस नाव, नाव. आहे इकडे इकडे हे काम राहिलं तुमचं? फाईल वा 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 Sorry, मोठा sir. माणूस आहे गुलजार साहेब हो म्हणजे काय तुम्हाला माहिती एकदा जावेद अख्तर गुलजार साहेबांबद्दल बोलले होते हा? तीनचा पोहे होते गुजा जाऊ लागतो बोले त्या गुजा इथं दिकत आहे तर जाऊ लागतो बोले आ या सोया तू होता तिकडे बाजूला चहात खारी बुडवत होता तू मग तुला काय माहिती कशाला बोल नाही भाई देख भाई फिरसे असं नाही करायचं नाही नाही सर तसं गुलजार आहे यार साहेब इथं- सर, काय म्हणाले ते हे गुलजार साहेब हा, काय म्हणाले जावेद अख्तर साहेब. जावेद अख्तर साहेब. जावेद अख्तर साहब एकदा गुलजार साहेबांबद्दल बोलले होते बोलले होते. कि मुश्किल भाषा में अच्छा लिखना बड़ा आसान होता है अच्छा मुश्किल भाषा में अच्छा लिखना बड़ा आसान होता है पर आसान भाषा में अच्छा लिखना बड़ा मुश्किल होता है वा ये उफ उफचा अर्थ काय ही तुझी काय रिॲक्शन आहे उफ नाही नाही साहेब वुफचा अर्थ काय नाही साहेब ते त्याला असं बोलायचं खूप भारी आहे. शेंडा मला येडा समजलं तू पण देख भाई तू अभी जिंदा आहे ना कारण तू फॅन आहे इतर इतर अरे तू गुलजार साहेबांचा फॅन आहे म्हणून जिवंत आहे नाही मारला असता यार दुसरं बोल तुला पण मारला असता असं मत करू यार मोठे मोठे हे राहिले ते सुन हे बसा ना साहेब अहो काय सहजता हो काय रे, ते सवालच नाही रे यार गुलजार साहब हॅट्स ऑफ है वो स्टैंडिंग ओवेशन है वाह हाँ। पिछली बार जब तुम मेरे घर आई थी तब तुमने एक माचिस की डिबिया पर एक पौधे का चित्र बनाया था नाही मी नाही अहो शपथ मी खरंच नाही मी शायरी तुमच्या शायरी घरी पण- शायरी शायरी गुलजार साहब की शायरी अच्छा, है अच्छा। पिछली बार जब तुम मेरे घर आई थी तब तुमने एक माचिस की डिबिया पे एक पौधे का चित्र बनाया था वाह अब आकर देखना उस पर एक फूल खिला है आई गं. ये बात सुंदर ये बात है ये खरंच बात सुंदर. है हाँ, हाँ। त्याचा मरतो पुढे साहेब मरतो कशी शिट्टी कशाला मारली तू तमाशाला बसलाय तिकडे तमाशाला बसलाय तू बस खाली बस खाली अरे गुलजार साहेब आहे गुलजार साहेब आहे एक डिग्निटी आहे भाई है की नाही बरोबर. हाँ ये शिट्टी बिट्टी नहीं मारने का हे बघ असं करायचं क्या बात हा कारण त्यांची शायरी ना इथे घुसते इथे दुसरीकडे कुठेही घुसत नाही इथे घुसते लक्षात आलं तुझ्या बरोबर. हा? ते फक्त श्रेष्ठ साहित्यिक नाही आता ते लेखक आहेत ते कवी आहेत ते दिग्दर्शक आहेत ते शायरी करतात ते सगळं करतात ते ऑल इन वन आहेत म्हणून तर त्यांना आता शासनाने ज्ञानपीठ पुरस्कार दिला हो. जय हो 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 या गाण्यासाठी ऑस्कर मिळाले आपल्या गुलजार साहेबांना पद्मभूषण पुरस्कार मिळालाय हा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेत अरे एवढा मोठा प्रतिभावान साहित्यिक असूनही त्यांनी इतर भाषांमधलं साहित्य अनुवादित करून हिंदी वाचकांपर्यंत पोहोचवलं खरं म्हणजे आपले विवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या अनेक कविता त्यांनी अनुवादित करून हिंदी वाचकांपर्यंत पोहोचवल्या हे त्यांचं कार्य आहे होय ना बघ आता एवढ्या मोठ्या माणसाला आपण सगळे काय करू शकतो फक्त शुभेच्छाच देऊ शकतो या आपण त्यांना शुभेच्छा देऊया गुलजारजी आमच्या आधीच्या पिढ्यांना आमच्या पिढीला आणि ह्या नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही खूप आनंद दिलाय समाधान दिलेलं आहे गुलजारजी आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हालाही मानवंदना तुमचं आयुष्य निरोगी राहो आणि शतायुषी व्हावं गुलजारजी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाह 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 या स्किट नंतर कुछ पेश करना चाहते हैं अर्ज किया है इरशाद मैं टूट जाना चाहता हूँ मैं बिखर जाना चाहता हूँ मैं टूट जाना चाहता हूँ मैं बिखर जाना चाहता हूँ मैं फिर से निखर जाना चाहता हूँ माना के मुश्किल है लेकिन मैं गुलजार होना चाहता वाह 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 आज आपने माहौल एकदम गुलजार बना दिया क्या बात क्या बात क्या बात बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाददा वा वा अप्रतिम अप्रतिम विषय आणि अप्रतिम सादरीकरण या माणसाचं स्थान आपल्या आयुष्यात एवढं मोठं आहे की त्याचं वर्णनच करता येऊ शकत नाही म्हणजे आपण लहान असल्यापासून गुलजार साहेबांची गाणी ऐकत आलो
मुळात गुलजार या शब्दाचा अर्थ बाग, गुलाबाची बाग. सो आपल्याला एका गुलाबाकडे पाहिल्यानंतरच एवढं प्रसन्न वाटतं. तर गुलजार म्हणजे काय, म्हणजे ओ हो क्या बात आहे. जेवढं बोलू तेवढे शब्द कमी आहेत. जेवढी गाणी ऐकू खरोखरच असं होतं सम्या की गुलजार साहेबांचा विषय निघाला आणि अर्धा पाऊण तास गेला नाही, असं होतच नाही. म्हणजे खरंय. कमीच पडतो वेळ. प्रत्येकजण काही ना काहीतरी सांगत असतो, प्रत्येकाला काही ना काहीतरी गुलजार साहेबांचं गाणं गायचं असतं. त्या नावातच जादू आहे, त्या माणसाच्या कामातही जादू आहे, त्या माणसातच जादू आहे. म्हणजे फार विलक्षण विषय निवडलात आणि फार उत्तम सादरीकरण होतं. मजा आली. बाकी तुम्ही सगळे पण भन्नाट. सई खूप भारी परफॉर्मन्स होता, खूप भारी. मला असं वाटतं की खूप इम्पॉर्टंट असतं काही व्यक्तींना अप्रिशिएट करणं किंवा काही पर्सनॅलिटीजना अप्रिशिएट करणं. आणि या बाबतीत आपले सगळे कॅप्टन्स खूप टेस्टफुल आहेत आणि काय म्हणूया सजग आहेत. आणि एखादी संधी मिळाली तर ती संधी न सोडणं हे पण एका प्रकारचं कर्तव्य असतं. आणि हा मंच ते कर्तव्य कायम पार पाडतो, याचा मला खूप अभिमान आहे. फार मजा आली गाईज. आणि मँडी मी तुझी फॅन आहे बाबा. तू कायम भाव खाऊन जातोस आणि ते मला फार आवडतं. तर तू असा भाव खात जा वरचेवर. मोठे सरांची संकल्पना होती, मोठे सरांच्या म्हणजे काय त्यांचा ब्रेन आपण घेऊच या एकदा अभ्यासाला. त्यांची संकल्पना होती आणि समीर दादा तूच लिहिलं होतंस. मजा आली. ह्याची गुंफण ह्युमरशी करणं हे खूप अवघड होतं, पण ते तुम्ही डाव्या हाताचा खेळ असल्यासारखं मांडलत आणि आम्हाला खूप मजा आली. थँक्यू. वा 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 वा. मंडळी, रस्त्यांवरचे खड्डे आणि मैत्रिणींचे नवरे हे नेहमीच अनपेक्षित धक्के देत असतात. बघूया असंच आज एकाला काय आणि किती धक्के बसतायत तेच बघण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. शिवाली 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 हाय ओंकार. हाय My God! What a pleasant surprise! Yes. My God! किती दिवसांनी यार. दिवसांनी प्लीज वर्षांनी. लॉंग टाइम नो सी. कशी आहेस तू? कशी आहेस? सिट सिट. मी मस्त आहे. तू कसा आहेस? मी ऍज युजुअल. अजूनही तसाच आहे हा, पण तू शिवाली. पण अजूनही कॉलेजला होतास तसाच दिसतोस, एकदम टवटवीत. एकदम हँडसम अँड ॲज ऑलवेज कातील. गुड ओल्ड डेज व्हॉट टू डू. तू कशी आहेस? काय करतेस? जॉब बिब? छे जॉब. या हाऊसवाईफ आहे मी. रिअली? हाऊसवाईफ इज व्हॉट यार शिवाली. तू जरा ट्राय केलं असतंस ना तर मला असं वाटतं तू एअर होस्टेस किंवा गेला माझा रिसेप्शनिस्ट तरी झालीच असतीस तू. तू पण अजून तशीच आहेस. डक फीट. पण ज्याचं त्याचं नशीब असतं, ज्याचं त्याचं लक असतं. आय एम हॅपी. हाऊसवाईफ आय एम हॅपी. तुझं काय चाललंय? माझं सध्या R&D सुरू आहे एका प्रोजेक्टवर. आणि यू नो ना की मी कॉलेजपासूनच माझी लीग थोडी वेगळीच होती. आय नो. जेव्हा क्रिकेटची लीग असायची तेव्हा तू फुटबॉलची लीग बघायचास. सगळं वेगळं होतं. नो मी त्या लीग बद्दल बोलत नाहीये. मी असं तुला कॉलेजमध्येही कळलं नाही, आत्ताही कळणार नाही. तसं नाहीये, पण कॉलेजमध्ये असताना तू मला नाही का म्हटलंस हे कळलं होतं. कम ऑन शिवा, एवढी वर्ष झाली तू गिल्ड देणार आहेस तुम्हाला आता?
नाही की नाही मग प्लीज गिल्ट देण्यासाठी अजिबात नाहीये. मी सांगते की जस्ट मला कळतं. नो आई वॉज फोकस्ड शिवा आई वॉज इस ब्यूटी को मेरी ड्यूटी नहीं बनाना था मुझे. आय नो तू किती फोकस्ड होतास. Yes, yes. नुसतं काम काम. बाय द वे आता काय करतोयस? मेनी थिंग्स खूप करतोय मी काय काय म्हणजे अनेक प्रोजेक्ट्स आहेत आणि यु नो आउट ऑफ द युनिवर्स मास लाईक काहीतरी करतोय मी अँड इट्स कॉम्प्लिकेटेड. तुला नाही कळणार आता. शिवा येस. दोनच मिनिटं एक इम्पॉर्टंट कॉल आहे बिझनेस रिलेटेड. तो झाला की लगेच येतो. नो प्रॉब्लेम. ऐक ना माझा कॉलेजचा मित्र ओंकार. हॅलो हॅलो नाईस टू मीट यू यंग मॅन. थँक्यू. कॅरी ऑन मी आलो. येस थँक्यू. हा शिवा हा वयाच्या मानाने फिट आहेत तुझे काका. ए काका काय काका नवरा आहे तो माझा. रिली हा का का म्हणजे ओंकार प्लीज नवरा आहे तो हिज माय हजबंड. अरे का हजबंड आहे हा तुझा. म्हणजे अरे हा रयाच गेली आहे सगळी त्याची. अरे नाही उजळा हुआ चमन आहे तो. ओंकार प्लीज माइंड युअर टंग. अगं का केलंयस तू बघितलास का त्याचा चेहरा सुरू होतो आणि संपतच नाही. जास्त होतं. समृद्धी महामार्ग आहे जवळपास. या सह्याद्रीवर कधी असा धबधबा व्हायला लागेल कळणार पण नाही तुला. शिवा प्लीज आय नो मी तुला नाही म्हणालो. तू जरा डिप्रेस्ड होतीस पण म्हणून काय असं करायचंस का. ओंकार हा गेला बाजार माझी फर्स्ट कॉपी म्हणून फेमस असलेला श्रमेश त्याला तरी हो म्हणायचं. शिवा मी ओंकार आय नो तो घाणेरडं फ्लर्टिंग करायचा पण तो बरा तरी होता दिसायला. एक मिनिट पुरे झाला तुझं. काय पुरे मी झालं? माझ्या नवऱ्याबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. मी एक शब्द बोलूही शकत नाही. मी खूप शब्द बोलू शकतो. डायनोसरच्या अंड्यासारखा चेहरा आहे त्याचा. ओंकार पुरे झाला आता बस झाला तुझं. शेकोटीत ठेवलंस ना ड्रॅगन बाहेर येईल त्यातनं. खूप होतंय ओंकार तुझं. हे बघ माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. आम्ही खुश आहोत दोघं. आणि मला आवडतं त्याच्या टकलूवरून हात फिरवायला मजा येते. आय नो तू तुझ्या प्रेशर्स ना एन्झायटीला कोपअप करण्यासाठी हे सगळं करतेस. आय नो असं काही नाहीये. असंच आहे. शिवा प्लीज असं नको कर. आय एम ग्लॅड मी नाही म्हंटल तुला नाही तर माझी ग्रोथ झाली नसती. जास्त बोलतोय ओंकार आता तू. मी खुश. जीजू हाऊ आर यू जीजू. फाईन हॅव अ सीट. या सॉरी आज जरा कामात होतो. इट्स ओके. बाय द वे आय एम श्याम. ओंकार ओंकार काय करता आपण ओंकार. मेनी थिंग्स म्हणजे माझ्या अनेक प्रोजेक्ट्स पाईपलाईन मध्ये आहेत सध्या अँड आय एम ऍक्च्युअली लुकिंग फॉर अन एंजल इन्व्हेस्टर्स. क्राऊड फंडिंगचा ऑप्शनही मी ओपन ठेवलेला आहे. लेट्स सी. नाईश व्हॉट नाईश ऍक्च्युअली इट्स नाईस. नाही माझा स आणि श च्या जरा प्रॉब्लेम आहे बुवा. तुमचा जचा पण जरा प्रॉब्लेम आहे बुवा. म्हणजे भलताच विनोदी आहे बुवा. काय आता बिझनेस प्रोटोकॉल म्हणून हे असे कपडे घालावे लागतात पण काय मी गावाकडचाच आहे ना. हो आणि त्याची स्वतःची कंपनी आहे आणि त्या कंपनीचा शिवा सांग. अगर राहू दे ना. माझी बायको पण आहे ना तिला म्हणजे माझं कौतुक केल्याशिवाय चैनच पडत नाही. चैन म्हणजे असं कंपनी वगैरे नाही पण आमचा एक छोटासा असा प्लॅन्ट आहे. म्हणजे तुम्ही मोठे आहात कंपनी छोटीच आहे. शिवा तुझा मित्र भलता जॉली आहे बाप. म्हणजे एकदम असं एंटरटेनमेंट पॅकेजच आहे. जॉली त्याची मस्करी करतोय त्याला कळत तो चांगलाय म्हणून वाचलाय. काय चालू आहे. नथिंग. जॉली चर्चा कॉलेज चर्चा. खूपच म्हणजे एनिवे या. काय घेणार ओंकार म्हणजे Nothing. इथे क्रेसेंडो भलता भारी मिळतो. वा क्रेसेंडो ते असतं ना असं गोल गोल आणि त्रिकोणी ती खारी असते. इट्स क्रॉसॉन. काय एवढं करायची गरजच नाहीये ओंकार. नाही क्रेसेंडो म्हटलं काय तेव्हा ते म्हटलं काय एकच आहे ना. नाही वेटरला कळणार नाही ना तसं. एक मिनिट वेटर माझेवाले 3 आण. माझे वाले
नेहमी येतो, नेहमी तेच गातो, नेहमीचा अड्डा आहे माझा. जस्ट लाईक मी. नाही पण काय आता मी म्हणजे माझं काम विदेशी आहे. Yes. पण मी माणूस खानदेशी आहे. नाईस नाईस. इज दिस युअर कॉमेडी? ही कॉमेडी आहे तुमची? कॉमेडीचा आणि तुमचा लांब लांब पर्यंत संबंध दिसत नाहीये. नाहीचे. तरी तुम्ही इथे आहात. माझा त्याच्यात माझा संबंध आहे म्हणून मी इथे. एक्सक्यूज मी सर. अरे खांडेकर आय एम सो इथे? सॉरी. म्हणजे मला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. मला माहिती आहे मॅडम सोबत तुमचा म्हणजे प्रायव्हसी मला ब्रेक करायची नव्हती, पण एक अर्जंट सह्या पाहिजे होता म्हणून अरे इट्स ओके, इट्स ओके. आय एम सो सॉरी. इट्स ओके. आय एम सो सॉरी. अरे तुम्ही बसा ना. वेटर नाही. एक आणखी चेअर आण. नको नको सर, तुमच्या समोर कुठे बसणार मी. हे बस. ओंक्या, तू इथे काय करतोयस? तुम्ही इथे काय करताय पप्पा? उठ आधी. उठ. हे माझे बॉस आहेत, माझे मालक आहेत. MHJ इंडस्ट्रीजचे बॉस. तू MHJ इंडस्ट्रीजचे द श्याम राजपूत आहेत हे. बसलास कसा त्यांच्या समोर? आय एम सो सॉरी सर, मला माहिती नव्हतं. मी त्याच्यातर्फे माफी मागतो. खांडेकर रिलॅक्स. नाही, सर. हा तुमचा मुलगा आहे? हो पप्पा नाही ठीक आहे, ठीक आहे. बसू द्या त्याला, बसू द्या, बसू द्या. बस बस आय एम सो सॉरी. बस बस. काय बसून नको. खांडेकर बसू द्या. माझ्या मिसेसचा मित्र आहे तो. कोण? हा तुमचा मुलगा ओंकार. ओंक्या मॅडम तुमचा मित्र होता? येस मिस्टर खांडेकर, आम्ही कॉलेज पासून मित्र आहोत. ओ माय गॉड, म्हणजे माझं भाग्य आहे. पण मॅडम बरं झालं तुम्ही याच्याशी मैत्री नाही वाढवलीत. का? मॅडम तुमच्याही आयुष्याचे 12 वाजले असते. वाटेल ते बोलू नका पप्पा. उगाच काय 12 वाजवले? तुमचे कधी 12 वाजवले? कानफाड फोड ना, गप. नाही तर 12 वाजवले नाहीस, पण 12 लाखाचे 12,000 केलेस ना बिझनेस मध्ये. सिरियसली नाही, पण मिस्टर खांडेकर कॉलेजमध्ये ओंकार खूप हुशार होता. आपण 2 पैसे कमवायची लायकी नाही, हुशारी काय कामाची? पप्पा पैसे सेव्ह करणं म्हणजे सुद्धा पैसे कमवणंच असतं. ही शुड नो. अच्छा करू नको, फिरून ठेव ना तोंड. आधीच सांगतोय. हे तिकडे फाक्या मारतोस ना, तिकडे करायचं, माझ्यासमोर नाही करायचं. सर आय एम सो सॉरी. म्हणजे तो काय बोलला असेल, पण सर खरंच म्हणजे याची लायकी नाही सर. लायकी नाही? हा जंत आहे, जंत. घाणेरडा आहे. म्हणजे सर आमच्या उगाच खानदानाला लागलं काळी माहिती. खांडेकर तुम्ही बसून घ्या. बस. येस, तुम्ही प्लीज बसा. नाही रिलॅक्स सर, व्हा. नाही. अरे बसा. सरांसमोर मी नाही बसू शकत. हिमालय आहेत सर, त्यांच्या उठला बोलले बस म्हणून. बसू नको. हिमालयासमोर कसं बसणार आम्ही? नाही. किती भारी, किती भारी. तुम्ही जितका रिस्पेक्ट करता ना सरांचा, तितका तुमचा मुलगा सुद्धा करतो. मग अशी खूप बोलत होता यांच्याबद्दल. हो म्हणाला श्याम सह्याद्री आहे, सह्याद्री. तू हिमालयाला सह्याद्री बोललास? हिमालयाला सह्याद्री बोललास तू? आणि एकदम मिश्किलपणे म्हणाला की ह्यांचं तोंड ना सुरू होतं, संपतच नाही. असं पण म्हणाला मगाशी. सॉरी सर, आय एम सो सॉरी. सर मी माफी मागतो त्याच्यात. ओके, मला आवडलं. उलट विनोद बुद्धी भारी आहे त्याची. खरंच माझा चेहरा संपतच नाही हो. नाही सर, हे तुमचं मोठेपण आहे. पण ह्याला काय वाटतं माहिती आहे? हा सोडून सगळं जग थुकरडं असं वाटतं सर. ह्याची लायकी. ह्याचा एक मित्र आहे सर, काय पृथ्वीक ना, पृथ्वीक. झंप्या. त्याला झंप्या बोलायचा. काल IAS झालाय सर. कलेक्टर झालाय. याच्या तोंडावर चिखल उडून गेलं गाडीत. काच खाली पण नाही केली सर. याची लायकी आहे. आपला पीपी, आपला बॅचमेट पीपी. माय गॉड, आय टेल यू डार्लिंग, खूप ब्राईट स्टुडंट आहे तो. नेहमी पहिला यायचा तो. तू कलेक्टर झालाय. कलेक्टर म्हणजे शेवटी आपला सेवकच झाला ना पप्पा. सामान्य माणसा सेवक. टॅक्स भरतोस, कमवतोस. खांडेकर लोक आहेत आय आजूबाजूला. एम सो सॉरी सर. सर पण आज विषय निघाला तर मला काही गोष्टी. सर मी बसू का मी? अरे बसा बसा. आय एम सॉरी सर. म्हणजे खूप दिवस मला हे बोलायचंच होतं सर. बोला सर प्लीज. म्हणजे याला तुमच्या पदरात घ्या ना सर. म्हणजे ह्याला कुठेतरी चिकटवा. पप्पा मी काय स्टिकर आहे का चिकटवायला? तुम्ही तू स्टिकर नाहीयेस, तू गम आहेस. माझ्या आयुष्यात. नीट उभा राहा, मला कान पडेल. उभा राहा. नाही तुम्ही लाडत नको येऊस. खांडेकर तुम्ही बोलताय ते ठीक आहे, पण आता आमचं जे काय बोलणं झालं. काय बोलला? अरे देवा, काय बोललास तू? कशाला तोंड उघडलं? मिस्टर खांडेकर, अरे ऐकून तर घ्या. सांगा. सॉरी सर, तो काय बोलला? ऐकून घ्या आधी. तर तो बोलला की त्याचे काही प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये आहेत. कोणाचे? याचे पाईपलाईन मध्ये आहेत म्हणे प्रोजेक्ट. याचे? हा पप्पा
सर ह्याची पाईपलाईन तुंबली आहे, सॉरी सर. गंजली आहे सर. याच्यात ना पाण्याची धार सोडा, टुबुक टुबुक 2 थेंब पण नाही येणार याच्या पाईपलाईन. नुसत्या फाक्या मारतो सर. फोनवर ना लाखो करोडोच्या वार्ता करतो आणि फोन कट झाला की माझ्याकडे येतो, पप्पा ते 20 रुपयाचं रिचार्ज मारा ना. ही याची लायकी आहे. एवढं करत नाही मी पप्पा. आम्ही की बाबा पप्पा 100 रुपयाचं रिचार्ज द्या. कधी वाढलं तुझं? एवढी लायकी कधी वाढली? 20 वर 100 वर कधी गेलास तू? सर मी नाही केलं ना, मैत्रिणींना मेसेज करतो, कॅन यू डू फेवर फॉर मी वन असं टाईप करताना पण असं करतो सर. पोरींना सांगतो रे. मॅडम तुम्हालाही अनुभव असेल. हो कॉलेज पासून असाच आहे हा. म्हणजे तेव्हा मी इग्नोर केलं याला. रिअली मान न कॉलेज. खांडेकर सॉरी मॅडम समोर तो असं करतो. नो प्रॉब्लेम. पण मित्र आहेत खांडेकर तुम्ही एवढं टेन्शन घेऊच नका. वेळ लागतो काही काही लोकांना आपले गोल्स, म्हणजे तो आम्हाला सांगायचा माझ्या कॉलेजमध्ये बोलायचं की माझे गोल्स वेगळे आहेत. मॅडम ते गोल्स नव्हतेच, ते फक्त बुडबुडे होते, ते नंतर हवेत फुटले. बापरे. सर शपथ मी प्लीज, म्हणजे याच्यासाठी नको, याच्या भविष्यासाठी नको, माझं म्हातारपण बरं जावं म्हणून सर याला कुठेतरी चिकटवा सर. मी तुमचं पाया म्हातार पडतो. पण बरं जावं म्हणजे? सर माझ्या प्रॉपर्टीवर डोळा आहे. हो रे. अरे एवढा नीच आहे, माझ्या प्रॉपर्टीवर आत्तापासून डोळा आहे. नाही सर दर महिन्याला एक गिराईक घर घेऊन येतो आणि बोलतो, पप्पा आपण हे घर विकूया, बदलापूरला मोठं घर घेऊया या पैसा. म्हणजे काय, हा म्हातारा बाप येणार बदलापूर, अंधेरी रोज अपडाऊन करणार, हा फक्त टपरी तिकडची पकडणार, बाकी काही बदलणार नाही. रिलॅक्स रिलॅक्स खांडेकर. ओंकार हे काय? ऍक्च्युली नीट बोल. मिस्टर I'm खांडेकर sorry, sir. जवान पोरगा सर मी घरी चपलेने मारतो याला सर. नाही, घरी मारतात. नीट बोल. सरांची ऍटिट्यूड मध्ये नाही बोल सर. नीट बोल. हा हे काय? ऍक्च्युली माझं हे वेगळं आहे विजन, थोडं असं अलग हटके विजन आहे. काय? मला असं वाटतं रिअल इस्टेटमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट होते इट इज डेड इन्व्हेस्टमेंट अकॉर्डिंग टू माय नॉलेज. तुझं नॉलेज तू मुतारी बांधायची लायकी आहे तुझी. मिस्टर खांडेकर सर 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 मी प्लीज पाया पडतो सर. काहीतरी तुम्ही असं नका करू. तुम्ही जुने एम्प्लॉई, असं काय करू आपण काहीतरी. प्लीज सर काहीतरी करा. ठीक आहे आपण करू काहीतरी करू. काही जॉईन करू. शिवा तुला एक ड्रायव्हर कम असिस्टंट पाहिजे होता ना? पण 4 दिवसांआधीच आपण अपॉइंट केलंय ना. अगं तो हेलिकॉप्टरचा ड्रायव्हर आहे. काय तू पण? या. मागच्या आठवड्यात तू चहा भलता भारी बनवला होता म्हणून मी तुला फर्सिडीज गिफ्ट केली होती. राईट आता त्या फर्सिडीज साठी ड्रायव्हर नको का? करेक्ट. जो तुला मंदिरात घेऊन जाईल, मार्केटमध्ये घेऊन जाईल. येस करेक्ट बोललास तू शामू. मिस्टर खांडेकर तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे शामूने आणखी प्रगती करावी म्हणून मी रोज मंदिरात जाते आणि प्रार्थना करते. So sweet. आणि त्याचा जरा ड्रेसिंग सेन्स थोडासा फटाके म्हणजे म्हणून मी रोज शॉपिंग करते. मी ठरवते रोज तो काय घालणार आहे. भाजीला जावं लागतं, जिमला जावं लागतं. सो मिस्टर खांडेकर आम्हाला ओंकार फर्सिडीजचा ड्रायव्हर म्हणून चालेल. चालेल सर तुम्ही पाय पड सर. लवकर पाय पड. नाही सर गोष्ट नाही. अहो काल त्या शेट्टीच्या फर्सिडी समोर सेल्फी काढवतो म्हणून शेट्टीने तुडवला याला. अरे. त्याच गाडीत बसायची संधी देत आहेत सर. ड्रायव्हर म्हणून लागला ना, मधल्या वेळेत ना ह्याच्याकडनं मसाज पण करून घ्या सर. मसाज खूप मऊ हाताचा आहे. कामच केलं ना, हात मऊच राहिलाय सर. बसा पप्पा. हा मसाज करेल. मी अजिबात काही मसाज वगैरे मी मसाज करायचा तेल घेऊन मी चौपाटीवर जाईन आणि मसाज करेन. पण इथे नाही करणार. माज बघा ह्याचा. दिस इज नॉट माज, इट इज कॉल्ड वर्क एथिक्स पप्पा. थुंकतो तुझ्या एथिक्सवर सर. भंगारवाल्याकडे पण उधारी आहे. काय कराल सर आता? भंगारवाला उधारी आहे. अवघड आहे. आपण ठेवून घेऊया ड्रायव्हर म्हणून याला चालेल. लेट मी क्लिअर फर्स्ट शामू. म्हणजे आता ओंकार असणारच आहे ड्रायव्हर म्हणून आपल्याकडे. तर मॅडम आता झालंय सर. नाही, एक गोष्ट मला क्लिअर करायची. आपल्यात मिसअंडरस्टँडिंग नको म्हणून. मिसअंडरस्टँडिंग? मी तुला म्हटलेलं कॉलेजमध्ये एका मुलाने मला नकार दिला होता. हाच तो ओंकार. अरे यार ते मॅडम मी पाया पडतो. चूक झाली ओंकार कडनं. तुम्ही बसा सर. Relax. ओंकार थँक्यू सो मच. तू नकार दिला नसता तर ही माझ्या आयुष्यात आलीच नसती. नाही खरंय सर. नाही म्हणजे हा आला असताना आयुष्यात मॅडमचं आयुष्य बरबाद झालं असतं. अरे काय बोलताय पप्पा तुम्ही? स्वतःच्या मुलाबद्दल असं बोलता, घालून पाडून बोलतात सतत मला सगळीकडे. ऐक ओंकार शांत हो. ऐकून घे. काय आता थोडा हवेत गप्पा करणं, नेहमी हवेत राहणं हे कॉलेजपर्यंत ठीक आहे.
आता मी कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा पण मला असं वाटायचं बाबा की प्रेम करावं, एखादी पोरगी पटवावी, बम धूम करावी. बम धूम बम धूम म्हणजे खूप ऐक धूम ना, काय करायचं. बोलतोय ते ऐक ना, कशाला नाही, उलट बोल- बम धूम मला कळलंच नाही पप्पा. आय सॉरी, ते बम धूम खूप मला धूम नाही करायचं. कळलं. खानदेशी आहे ते. तर तेव्हा काय परिस्थिती नव्हती म्हणून भलता अभ्यास केला, कारण त्याच्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. तर अभ्यास केला. आता हे जे कॉलेजचे 3 वर्ष असतात ना, ते पुढच्या आयुष्याचे जे 30 वर्ष असतात ना, ते ठरवतात. 3 वर्ष तेव्हा अभ्यास केला, थोडंफार जी मेहनत केली, त्याच्यामुळे हे आजकाल जे काय मिळालंय ते हे मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिचं प्रेम मला मिळालं त्या अभ्यासामुळे. लिहून घे वाक्य. हे वाक्य लिहून घे आणि घरी फ्रेम करून लाव आपल्या. नाही तर सर मला टेक्स्ट करा, ह्याच्या पोटावर गोंधून घेतो बाबा वाक्य नाहीये. वाक्य कसं पॅच आहे अख्खा. एवढा होईल ते. थोडं करायची गरज नाही, नाही एवढं ठीक आहे. वाक्य आहे. श्यामून डार्लिंग, आपण याला ड्रायव्हर म्हणून ठेवून हो, घेऊया. चालेल. ओके, मी डिस्टर्ब नाही करत आणि मला निघायचं पण आहे. तुम्ही ते तुमचं काम पूर्ण करून घ्या. मला सलॉनला जायचंय. मॅडम एक मिनिट, चल 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 लवकर सलॉनला सोडून ये मॅडम. जा जा चल चल मिस्टर खान, मॅडम मिस्टर- नाही मॅडम येईल ना ड्रायव्हर सलॉनला. एक मिनिट, माझं सलॉन पॅरिसला आहे. पॅरिसला येस, माझं स्टायलिस्ट तिथे आहे. प्रायव्हेट जेट ऑलरेडी बुकड आहे. मी इथे मुंबईत आल्यावर आय कॉल ओंकार. ओके, ठीक आहे. हा ड्रायव्हर येस, ना, चाल. याला मग मी 1.5 लाखात डन करतो. 1.5 लाख. सर नाही याची एवढी लायकी. थांबा ना पप्पा. सर वर्षाचे 80 रुपये द्या फक्त याला. गप्प बसा. वर्षाचे 80 रुपये काय? नाही नाही नाही. अरे मी वर्षाचे नाही, मी महिन्याचे 1.5 लाख देण्याचं म्हणतोय. महिन्याचं 1.5 लाख. महिन्याचे 1.5 लाख. महिन्याचं 1.5 लाख. महिन्याचं अरे काका, अरे काका, काय करतोय? काय करतोय? अरे उकार, उकार, काय मर्सिडीज करतोय? आपल्याला पुसावी लागेल ना मर्सिडीज. नको, काही गरज नाही. घाणेरड्या टी शर्ट पुसणार काय त्यांची फर्सिडीज. मी तयार आहे. तयार आहे? चल मॅडमला गेट बंद सोडायला जा. खाली Yes, चल, चल, चल. yes, मॅडम. चलो चलो. या. चला एअरपोर्टला ड्रॉप करा मला. ओके मॅडम. ओके ओके मॅडम. मॅडम या. वा वा वा, मस्त कॉन्सेप्ट, मस्त ट्विस्ट, एकदम बमधूम. बघूया हा सरस काय म्हणतात प्रसादा. छान होता विषय, मांडला पण खूप छान. ओंकार मस्त होता ग्राफ, पशा मस्त. शिव तुझ्याकडे पाहता क्षणी मला कळलं होतं की तुझं सलॉन पॅरिसमध्ये असणार. नाईस, मस्त. ट्विस्ट खरंच मस्त होते की म्हणजे तुझं इतक्या मोठ्या माणसाशी लग्न झालेलं असणं किंवा तुझा हा कॉलेजमधला मित्र असणं, ह्याचा हा बाप असणं. ट्विस्ट अँड टर्न्स खूप मस्त होते, त्यामुळे ते कचकचित होल्ड झालं स्क्रिप्ट. श्याम्या मस्त, मजा आली. सई, विषय खूप भारी होता, म्हणजे वेगळाच विषय होता. जसं पशाजी म्हणाले की ट्विस्ट अँड टर्न्स खूप मस्त होते त्यातले. आमच्या गावाकडची माणसं अशीच असतात बरं का. ती सदरा आणि लेंगा घालून फर्सिडीजच्या शोरूममध्ये जाऊन 3-4 फर्सिडीज एकदम घेऊन येतात. तर मला असं म्हणायचं आहे की माणसाच्या भाषेवरून, त्याच्या लहेजावरून, त्याच्या पेहरावावरून, दिसण्यावरून, त्याच्या असण्यावरून कधीच त्याचं स्टॅचर किंवा काहीच आपण जज करू शकत नाही. सो नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर. Yes. या प्रहसनातून ही एक मोठी काय म्हणूया शिकवण घेण्यासारखी आहे. शिवा मस्त दिसतेस आणि मला हे खूप आवडलं. मजा आली. थँक्यू. तर मंडळी, मनोरंजनाच्या या 7 समुद्रांची सफर अशी चालू राहील, पण आज नाही, कारण आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. आता भेटणार आहोत पुढील आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.